सात्संगतची प्रेमाने बोलूया. धन निरंकारची सात्संगतची. आपण भक्ती करत असतो आणि भक्ती करत असताना आपल्याला बऱ्याच गोष्टी माहीत असतात की या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत. तरीसुद्धा आपलं काय होतं तर आपल्या मनावरती आपलं कंट्रोल नसल्यामुळे बऱ्याच गोष्टी आपल्याकडून चुकीच्या घडून जातात. उदाहरणार्थ आपल्याला बघा, आपल्याला असं वाटतं की आपलं मन हे शांत असणं गरजेचं आहे. कोणतीही जरी परिस्थिती आली तरी मला त्या परिस्थितीमध्ये उद्विग्न व्हायचं नाही आहे किंवा निगेटिव्ह थॉट्स मनामध्ये निर्माण करायचे नाही आहेत किंवा पुढच्या व्यक्तीला मला विरोध करायचा नाही आहे, तोंडाला तोंड द्यायचं नाही. हे सगळं माहीत असतं, परंतु आपलं मन आपल्या ताब्यामध्ये नसतं, कंट्रोलमध्ये नसतं. मग कधीकधी एखादी व्यक्ती आपल्यावरती रागवते आणि आपण लगेच रिॲक्ट होतो, प्रतिक्रिया आपण त्या ठिकाणी देतो. तर ती कशामुळे? तर कारण आपलं मन हे आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे. ज्या दिवशी आपलं मन आपल्या कंट्रोलमध्ये येईल, मनामध्ये एकाग्रता निर्माण होईल, त्यावेळी खऱ्या अर्थाने आपल्यामध्ये इतकी शक्ती, इतकी सक्षमता निर्माण झालेली असते की आपण हे संपूर्ण जगच जिंकून टाकू शकतो. म्हणून तर असं कोणीतरी म्हटलेलं सुद्धा आहे, कोणी महान तत्त्ववेत्ता आहे, त्याने असं म्हटलेलं आहे की मन जिते जगत जीत. ज्यावेळी आपण आपल्या मनाला जिंकतो त्यावेळेस आपण संपूर्ण विश्वाला काबूत केलेलं असतं. आणि बघा, आपण आता असं पाहतो की जे जे थोर महंत संत, जे जे कोणी महान व्यक्ती होऊन गेल्या, तर त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती दिसते तर त्यांचं असलेलं त्यांच्या मनावरती कंट्रोल. आता बघा, आपल्याला हे माहीत आहे की आपण पहाटे उठलं पाहिजे, बरोबर. आपल्याला माहिती आहे की पहाटे उठून साधना करायला हवी, पण तरी देखील आपण जर पहाटे उठत नसेल तर त्याचा अर्थ मन आपले मानत नाही आहे, म्हणजे मन आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे. कधीकधी बघा असं होतं, एखादा विद्यार्थी असतो, त्याला चांगले मार्क्स पडायचे असतात आणि त्याला माहीतही असतं, त्याला कोणीतरी सांगितलेलं असतं की तू जर सकाळ उठून अभ्यास केला तर तू जे जे अभ्यास करशील ते ते तुझ्या मेंदूमध्ये ठसेल, उमटेल आणि तुझ्या सगळं काही छान पद्धतीनं लक्षात राहील आणि मग तुझा नंबरही येऊ शकतो, तू राज्यामध्ये येऊ शकतो, तू जिल्ह्यामध्ये येऊ शकतो. या गोष्टींची क्षमता प्रत्येकामध्ये आहे, पण माणूस अडतो कुठं तर त्याच्याकडून जे परिश्रम व्हायला पाहिजेत ते होत नाहीत. आता परिश्रम या ठिकाणी काय करायचे आहेत तर आपल्याला आपलं मन कंट्रोलमध्ये असलं पाहिजे ना. आपल्याला सकाळी उठायचे, पण आपण सकाळी उठायच्या टायमिंगला अलाराम लावतो, अलाराम वाजतो देखील आणि आपण आळसामध्ये असतो, आपल्याला झोप प्यारी वाटते. पण त्यावेळेस आपण आपल्या मनाला, आपल्याला माहीत असतं की सकाळी उठलं तर आपला खूप सारा फायदा आहे, पण आपलं मन कुठे ऐकतं? मन म्हणते मला झोपायचं आणि आपण मनाचं गुलाम होतो. परंतु खऱ्या अर्थाने आपलं जे मन आहे ते मनाचा आपण गुलाम नाही झालं पाहिजे, तर मनाला आपला गुलाम केलं पाहिजे. म्हणजे बघा की आपलं जे मन आहे त्या मनावरती कंट्रोल कसं साधायचं याच्यावरती आपण चिंतन करतो आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं हे लक्षात घ्यायचं आहे की जर आपल्याला मनावरती कंट्रोल करायचं आहे तर मनाचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. कारण तुकाराम महाराजांनी देखील म्हटलेलं आहे की असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की हे अर्जुन, तू तुझ्या मनावरती संपूर्णपणे नियंत्रण आणू शकतो, परंतु तुला त्याच्यासाठी अभ्यास करावा लागेल. हा आपल्या दैनंदिन व्यवहारातला विषय झाला पाहिजे, आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर बघा, आपलं जे आत्मा आहे त्या आत्म्यामध्ये 2 महत्त्वाच्या सूक्ष्म शक्ती आहेत. त्या 2 शक्तींबरोबर अजूनही एक शक्ती आहे, परंतु आपला फोकस 2 शक्तींवरती झाला की तिसरी शक्ती आपोआपच आपल्यामध्ये उजागर होते. बघा, आपली जी आत्मा आहे त्या आत्म्यामध्ये 3 सूक्ष्म शक्ती आहेत. पहिली आहे मन, दुसरी आहे बुद्धी आणि तिसरी आहे संस्कार. या ज्या 3 शक्ती आहेत त्याच्यामध्ये बघा, मनाचं कार्य काय आहे तर मनाची कार्यप्रणाली आहे की विचार करणे. आपल्या मनामध्ये हे सतत जे विचार सुरू असतात ते मनामध्ये सुरू असतात. त्याच्यानंतर आपली जी बुद्धी आहे, बुद्धी काय करते? विज्युअलायझेशन, म्हणजे आपण जे विचार करतो त्याचं चित्र आपल्यासमोर उभं करते
आणि निर्णय देण्याचं काम बुद्धी करत असते. महत्त्वाचं काम काय असतं बुद्धीचं? तर निर्णय देणे आणि चित्र पाहणे. त्याच्यानंतर ज्यावेळी आपण मनामध्ये विचार येतो, बुद्धीनं आपण ते निर्णय घेतो आणि तीच कृती जर वारंवार होत असेल तर त्याचा बनतो आपला संस्कार. महत्त्वाचं म्हणजे समजा स्फोडून एखादी व्यक्ती आपल्याला काहीतरी वाईट साईड बोलत आहे, आपल्याला मनाला लागलं असं काही बोलत आहे. आपण म्हणतो बघा मनाला लागलं. मनाला लागण्यासारखं म्हणजे काय? ज्यावेळी पुढची व्यक्ती बोलते आणि आपलं मन काय करते? त्याच्यावरती विचार करतं. मला असा बोलला, मला का बोलला, मला असं बोलायची कारणच काय होती, मी तसा आहे का, मग मला तो का बोलला, मग मी असंच करेल, मी तसंच करेल, आणि तो माझ्याशी असं वागला आहे काय, मी पण त्याच्याशी असंच वागून दाखवणार. काय झालं? मन बोलते. आणि आता या ठिकाणी बुद्धीचं काम काय आहे बघा. बुद्धीनं जर समजा त्या ठिकाणी त्याला निर्णय दिला, हा तू असंच कर, म्हणजे काय? तर आपला जो विचार मनामध्ये आला आहे तो अंतिम पातळीपर्यंत नेण्याचं काम कोण करतं? बुद्धी करत असते. बुद्धीनं तिथं काय सांगितलं मनाला की हां तू असंच कर, म्हणजे काय झालं? बुद्धीनं निर्णय दिला. आणि मग काय झालं? पुढचा रागावला म्हणून मी 4 शब्द त्या व्यक्तीला सुनावले, ते पण रागामध्ये चिडून. हे कृती एकदा घडली, पुन्हा दुसऱ्या दिवशीसुद्धा सेम कृती, तिसऱ्या दिवशीसुद्धा सेम कृती, चौथ्या दिवशीसुद्धा सेम कृती. असं करता करता काय झालं? मनबुद्धीनं एकत्रित येऊन कार्य केलं आणि आपला तो संस्कार बनला. मग कोणी असं म्हणतं की हां या व्यक्तीचा स्वभाव ना खूप रागीट आहे. म्हणजे राग, छोट्या छोट्या गोष्टीवरती राग व्यक्त करणं, पुढचं काही बोललं की मला काही सहन होत नाही, मी बोलते, म्हणजे काय झालं की जशास तसे, हा एक माझा संस्कार आहे की तो संस्कार तयार झाला त्या ठिकाणी. मग आपल्याला आपण म्हणतो ना की आपल्यामध्ये असलेले वाईट संस्कार आपल्याला चेंज करायचे आहेत, पण काय होतं? आपलं मन आपल्या कंट्रोलमध्ये नसतं. मग वाईट संस्कार आपल्याला जर चेंज करायचे असतील तर त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल? मन आणि बुद्धीवरती काम करावं लागेल. तर ते कसं करायचं? तर ते आपण लक्षात घेऊयात. बघा सर्वप्रथम आपण हे लक्षात घ्यायचं आहे की आपली आत्मा आहे ती राजा आहे आणि आत्म्याचे 2 मुख्य सल्लागार म्हणूयात आपण, किंवा 2 मुख्य कारागीर म्हणूयात, कामगार म्हणूयात आपण. ते कोणते आहेत? तर मन, बुद्धी आणि संस्कार. आणि त्याच्याबरोबर आत्माची राजा आहे त्याची आपली जी शरीराची 5 कर्मेंद्रिय आहेत आणि 5 ज्ञानेंद्रिय आहेत, त्यांचे सगळ्या हा जो आहे एक राजदरबार आहे असं आपण समजायचं. आत्मा राजाला कुठे स्थित करायचे? 2 भुवयांच्या मधोमध. कारण राजा कुठे असतो? बरोबर फ्रंटला असतो ना. मग 2 भुवयांच्या मध्ये आपण राजाला स्थित करायचं आणि मन, बुद्धी, संस्कार या 3 सूक्ष्मशक्ती, 5 कर्मेंद्रिये आणि 5 ज्ञानेंद्रिये यांची आपण एक सभा भरवायची. आपला राजा कोण आहे? याचा आत्मा. आता मला सांगा, ज्यावेळेस एखादा राज दरबार भरतो त्यावेळेस राजाची आज्ञा हीच शेवटची आज्ञा मानली जाते. का मानली जाते? कारण तो राजा आहे ना, त्याला तो अधिकार आहे. पण आपलं काय झाले आता? आपण बघा समजा जिभेला एखादी छान गोष्ट खावीशी वाटली, बघा आता आपली 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत. जिभेला एखादी गोष्ट खावं वाटली की लगेच जीभ सांगते मला हे खायचं आहे. कुणाला सांगते? मनाला. आणि मन काय करतं? मन लगेच म्हणतं हां हे खायचं आहे, चला ना इकडे. आपल्याला माहिती असतं ती गोष्ट नाही खायची आपल्यासाठी ती लाभदायक नाही आहे, आपल्याला त्रासदायक आहे, तरी पण आपण काय करतं? आपली ओढ तिकडे सुरू होते. म्हणजे काय झालं? आपण त्या जिभेचं ऐकलं आणि मनाचं ऐकलं. पण जर आपण आत्म्याला राजाच्या ठिकाणी ठेवलं, आत्मा जो ऑर्डर देईल ते सगळे फॉलो करतील. आपण जर त्या ठिकाणी आता मन आहे, मनाला इच्छा झाली की हां मला काहीतरी बाहेरचं खायचं आहे, समजा वडापाव खायचा आहे, हे मनाला इच्छा झाली. आणि मनाला इच्छा झाल्यानंतर मनाने काय केलं? आपल्या पायांना सांगितलं की हे पायांनो तुम्ही आता चालत त्या हॉटेलपर्यंत जावा. की लगेच
पाय चालायला लागले. म्हणजे आपले जे पाय आहेत, आपली जी जीभ आहे ती कोणाचं ऐकते? राजाचं ऐकते का? मनाचं ऐकते. पण मन कोण आहे? कर्मचारी. मला सांगा, एखादा राजा आहे, एखादा राज दरबार आहे, त्याच्यामध्ये जर खालचे जे म्हणजे त्यांच्या खाली जे काम करणारे आहेत, जर राजा जर ढिला पडला आणि बाकीचे जर सगळे वर्चस्व गाजवायला लागले, तर त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीने एकसूत्रीपणा दिसणार नाही. आणि अगदी आपल्या बाबतीत तेच झालेलं आहे. आत्मा राजा आहे आणि खालचे जे कारागीर आहेत तेच वरचढ झालेत आणि आत्मा बिचारा गरीब झाला आहे आणि तो सगळ्यांचं ऐकतोय. त्यालाच कळेना की आता काय होतंय ते. परंतु मनावरती कंट्रोल करण्यासाठी भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की हे अर्जुन, तुला जर तुझ्या मनावरती नियंत्रण करायचं असेल तर त्यासाठी बुद्धिरूपी दोर, त्या दोरने तुला मनाला बांधून ठेवावं लागेल. जसं की एखादा रथ आहे, त्या रथामध्ये पुढे घोडे आहेत आणि त्या घोड्यांना एक रश्शी म्हणजे आपण बांधतो ना, दोरी बांधतो आणि ती दोरी त्या सारथी जो असतो त्या रथाचा त्याच्या हातामध्ये असते आणि तो सारथी हाकत असतो. अगदी त्याचप्रमाणे दोन घोडी जर पुढं कोणते आहेत तर ती आहे मन आणि बुद्धी. आणि त्या मन आणि बुद्धीला कंट्रोल करण्याचं काम कोण करते? तर आत्मा करते. आता ही आत्मा कशी करणार कंट्रोल? तर आपल्याला काय करायचं आहे की ज्यावेळेस मनाला इच्छा एखादी होईल की जी आपल्यासाठी लाभदायक नाही, समजा आपल्याला ध्यानधारणा करायची, आपल्याला सकाळी उठून साधना करायची, तर त्यावेळेस मनामध्ये विचार आला. अगोदर मनामध्ये विचार येतो, पण ज्यावेळेस सकाळी उठताना मन असं म्हणतं की नाही आता झोपायला पाहिजे, त्यावेळेस आपल्या बुद्धीचं काम आहे. बुद्धीनं काय करायचे? मनाला समजावायचे, मनाला ज्ञान द्यायचे. हे बघ मन, हे बघ मन, आपल्याला तुला असं झोपून चालणार नाही आहे. तू जर सकाळी उठला तर तुझ्या जीवनामध्ये खूप छान आमूलाग्र बदल घडणार आहेत. सकाळची वेळ खूप छान असते. जे सगळे फायदे आहेत ते आपण बुद्धीनं काय करायचे? ज्ञान द्यायचे मनाला. आणि मनाला ज्ञान दिल्यानंतर मन कसं आहे? मनाला जर आपण छान पद्धतीने जर समजून सांगितलं तर ते मन ऐकतं. त्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी बुद्धीचा वापर करायचा. अशा प्रकारे आपण आपल्या मनावरती कंट्रोल करू शकतो. पण मनावरती कंट्रोल करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? मनावरती आपल्याला जर कंट्रोल करायचं असेल तर त्यासाठी वेगवेगळे उपाय आहेत. मग त्यामध्ये पहिला जो उपाय आहे तर तो म्हणजे काय आहे की स्वतःला आत्मा समजायचं. आत्मस्मृती याचा काय फायदा होतो? तर एक सायंटिफिकरित्यासुद्धा आपण ही गोष्ट समजून घेऊयात की बघा, ज्यावेळी आपण म्हणतो की मी शरीर नाही, मी शांत शक्तिशाली आत्मा आहे, त्यावेळी काय होतं? वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर आपण स्वतःला शांत म्हणतो. तेव्हा मेंदूतील फ्री फ्रंटल कॉर्टेक्स हा जो एरिया आहे मेंदूमधला तो सक्रिय होतो. आणि हा जो फ्री फ्रंटल कॉर्टेक्स हा जो एरिया आहे, हा भाग निर्णय घेणे आणि विचार नियंत्रित करणे यासाठी जबाबदार असतो. की तो जो भाग आहे तो काय करतो? आपल्याला विचार करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी, विचार नियंत्रित करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठीचा भाग आहे, तो जबाबदार असतो. पण जेव्हा आपण स्वतःला शांत म्हणतो त्यावेळेस तो भाग सक्रिय होतो. आणि त्याच वेळी ॲमिग्डला हा जो मेंदूमधला जो भाग आहे तो शांत होतो. आणि जो ॲमिग्डला जो भाग आहे ना, तो आपल्याला राग निर्माण करतो, तणाव निर्माण करतो, अस्वस्थता, हे सगळं तो निर्माण करत असतो, भीती निर्माण करत असतो. जेव्हा आपण शांत, मी शांत आहे, मी आत्मा आहे असं म्हणतो, त्यावेळेस आपलं फ्री फ्रंटल कॉर्टेक्स हे सक्रिय होतं, जे की निर्णयशक्तीवर आधारित आहे. आणि हे जे ॲमिग्डला हा जो भाग असतो मेंदूतला तो शांत होतो, कारण तो राग, भीती आणि तणावाचा भाग असतो. त्यामुळे काय होतं? आपण लगेच प्रतिक्रिया न देता शांत निर्णय देऊ शकतो. उदाहरण द्यायचं झालं तर कोणी आपल्यावर ओरडले तर लगेच आपण प्रतिक्रिया दिली तर ॲमिग्डला सक्रिय होतो आणि राग वाढतो. आणि 5 सेकंद थांबून विचार केला आणि जर आपण स्वतःला त्या ठिकाणी म्हटले की मी शांत आत्मा आहे, तर फ्री फ्रंटल कॉर्टेक्स सक्रिय होतो आणि निर्णय शांतपणे घेतला जातो. हा एक फायदा आहे. त्याच्यानंतर मेडिटेशन आपण करायचं आहे. त्यामध्ये बघा एक राजयोग मेडिटेशन आपण आहे ते करू शकतो. राजयोगामध्ये काय होतं? तर आपण
स्वतःला आत्मा समजतो आणि परमात्म्याशी आपलं कनेक्शन साधण्याचा आपण प्रयत्न करत असतो. ताण वाढवणारा हार्मोन्स आहे जो कॉर्टिसोल आहे तो कमी होतो त्याच्यामुळे. त्यानंतर मेंदूमध्ये नवीन सकारात्मक कनेक्शन तयार होतात, त्यालाच न्यूरोप्लॅस्टिसिटी म्हणतात. म्हणजे काय होतं, कधी कधी आपल्यामध्ये निगेटिव्हिटी असते, जर आपण चांगले विचार आपल्यावरती बिंबवले तर ते चांगले विचार आपल्यामध्ये त्याचं रोपण होतं किंवा आपल्यामध्ये ते ठसले जातात, त्यालाच म्हणतात न्यूरोप्लॅस्टिसिटी. म्हणजे नवीन विचार आपण आपल्या मेंदूमध्ये तयार करू शकतो. लक्ष केंद्रीकरण वाढते, म्हणजे आपण एखादी गोष्ट आहे त्या गोष्टीकडे कॉन्सन्ट्रेशन ठेवून आपण किती पण वेळ राहू शकतो. त्यामुळे काय होतं, नियमित जर आपण ध्यानधारणा केली तर मेंदू स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवतो. त्यानंतर आपण विचार आपले तपासायचे आहेत. आपल्या मनामध्ये विचार कोणत्या प्रकारचे येत आहेत हे आपण तपासलं पाहिजे. आपल्या मनामध्ये जर निगेटिव्ह विचार येत असेल, व्यर्थ विचार येत असेल तर त्याच ठिकाणी थांबायचं, चेंज करायचं आणि लगेच नवीन विचार क्रिएट करायचा. मी अपयश आहे असा जर आपल्या मनामध्ये विचार आला तर तो विचार लगेच ताबडतोब बदलायचा आणि म्हणायचं मी परमात्म्याची शक्तिशाली संतान आहे. असं जर आपण वारंवार केलं तर जुना नकारात्मक विचार कमकुवत होतो आणि नवीन सकारात्मक न्यूरल पॅटर्न तयार होतो. त्यानंतर आपण सकाळी जर समजा आपण ध्यान केलं, त्यामुळे आपली जी जैविक घडी आहे ती संतुलित होते. विज्ञान सांगते की आपल्या शरीरामध्ये एक नैसर्गिक घड्याळ असतं, यालाच सर्केडियन रिदम म्हणतात. पहाटे 4 ते 5 या वेळेमध्ये वातावरण शांत असते. मेंदूत अल्फा ब्रेन वेव्ज असतात, जास्त प्रमाणामध्ये असतात आणि आपल्या ह्याच्या मेंदूमध्ये ज्या अल्फा ब्रेन वेव्ज असतात ना ते आपल्यासाठी खूप फायदेशीर असतात. म्हणजे नैसर्गिकरित्या ते आपल्याला शांत ठेवतात. त्यामुळे यावेळी जर ध्यान केलं तर परिणाम हा जास्त प्रभावशाली होतो. त्या परिणामी काय होतं, आपलं मन हे जास्तीत जास्त शांत राहतं, नियंत्रणामध्ये राहतं, कंट्रोलमध्ये राहतं. आपलं मनाला जर आपल्याला शांत ठेवायचं असेल तर आता आपण पाहिलं की जर मनाला शांत ठेवलं तर प्री फ्रंटल कॉर्टेक्स जो एरिया आहे तो सक्रिय होतो, जो निर्णय क्षमतेवर आधारित आहे. आणि जो ताणतणावाचा जो भाग आहे तो सुद्धा, ॲमिग्डाला जो भाग आहे तो सुद्धा शांत होतो. मग त्यासाठी आपल्या मनाला शांत ठेवण्यासाठी, मनाला शांत ठेवायला प्रवृत्त होतील असं आपल्याला सात्विक आहार खाल्ला पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं की आपल्या पचनसंस्था आणि मेंदू यांचा संबंध असतो, याला गट ब्रेन कनेक्शन म्हणतात. हलके सात्विक अन्न जर आपण घेतलं तर शरीरावरती कमी ताण येतो, मन हलकं आणि स्थिर राहतं आणि विचार स्पष्ट राहतात. जड व उत्तेजक अन्न जर आपण खाल्लं तर त्याच्यामुळे मन अस्थिर होतं. तर मनाला जबरदस्तीने कंट्रोल करायचं नाही, तर त्याला योग्य दिशा द्यायची, त्याला समजून सांगायचं की हे असं नाही तर असं. आणि हे काम कोण करतं, तर आपले बुद्धी करत असते. विचार बदलले की लगेच मेंदू बदलतो. त्यामुळे नियमित मेडिटेशन, आत्मस्मृती आणि सकारात्मक जर विचार केला तर प्रीफ्रंटल कॉर्टेक्स आपला जो मजबूत होतो, ॲमिग्डाला शांत होतो, न्यूरोप्लॅस्टिसिटीमुळे मेंदू सकारात्मक होतो आणि शेवटी मन आपला सेवक बनते, स्वामी नाही. हे लक्षात ठेवायचं आहे. अशा पद्धतीने आपण आपल्या मनावरती कंट्रोल करू शकतो. तर हा व्हिडिओ आता आपण इथेच थांबूया. धन्य रंगाचे.